सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. जर खाली बसता येत नसेल जमिनीवर मांडी घालून, तर खुर्ची किंवा सोफ्यावर बसू शकता. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. दोन्ही हातांची कप करायचे आणि ते हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीकडे सैल सोडलेले. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या संपूर्ण देहाची. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपण जी बैठक धारण केली आहे त्यामध्ये आपण स्थिर आहोत का, हे आपलं आपण तपासून पाहूया. चेहरा शांत, एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावरती. प्राणधारणा. जाणीव हळूहळू आपल्या श्वासाची. आपण श्वास घेत आहोत, सोडत आहोत. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास याकडे लक्ष. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. करणार आहोत आपण श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन एकेका नाकपुडीने. ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे, पोटाचं नुकतंच कोणत्याही स्वरूपाचं ऑपरेशन झालं असेल, त्यांनी मात्र ही कृती करणं टाळावं. इथे आपण उजव्या नाकपुडीने सहज श्वास भरून घेणार आहोत आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. हा श्वास आपल्याला थोडासा फोर्सफुली सोडायचा आहे. जसं आपण एखादी शिंक आल्यावरती जसा आपला श्वास फोर्सफुली बाहेर सोडला जातो, त्याप्रमाणे आपण ही कृती करणार आहोत. तर डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्यायची. डोळे अलगद मिटून आपला उजवा हात आपल्या पोटावर ठेवायचा. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. उजवीनेच एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हलकसं बाहेर येत आहे याची जाणीव. तोही श्वास जोराने बाहेर सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसऱ्या आवर्तनासाठी पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास जोरात सोडताना पोटाला झटका. 2. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. 3. अशा प्रकारे पुढची 10 आवर्तन आपण करणार आहोत. डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत, नकळत कपाळावर आठी येते. तर आपली जाणीव फक्त फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. डोळे मिटून हीच कृती 10 स्ट्रोक आपापल्या क्षमतेने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर, उजवा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले, जाणीव उजव्या नाकपुडीकडे. फोर्सफुली आपण उजव्या नाकपुडीने श्वास संपूर्ण बाहेर सोडलाय. तिथे काही बदल जाणवतोय का, त्याकडे लक्ष. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता उजवी नाकपुडी सहज बंद करा, जेंटली प्रेस. डावा हात आपल्या पोटावर, डोळे अलगद मिटलेले. आता हीच कृती आपण डाव्या नाकपुडीने करीत आहोत. पुन्हा एकदा 10 आवर्तन यथाशक्ती. डावीने आहे तो श्वास संपूर्ण सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हलकसं बाहेर येतंय. तोही श्वास जोरात सोडताना पोटाला झटका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात आणि डावा हात गुडघ्यावर, द्रोण मुद्रेत. जाणीव डाव्या नाकपुडीकडे.
फोर्सफुली श्वास सोडल्यानंतर जो काही बदल जाणवतो डाव्या नाकपुडीत त्याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळून घ्यायचे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आणि दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर. पुन्हा हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. डोळे अलगद मिटून काही क्षण शांत. सावकाश डोळे उघडायचे आणि समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एक टक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याकडे आपली नजर स्थिर करण्याचा प्रयत्न. हा संपूर्ण ओम आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचा आहे. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. निर्गुण निराकार ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जड होत असतील, पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या आयब्रो सेंटरमध्ये भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश. स्थिती, उत्पत्ती आणि लय असा हा सर्वसमावेशक ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचे चिंतन आपण करीत आहोत. अंतरत्राटक. साधनेसाठी आपलं शरीर आणि मन अनुकूल होण्यासाठी आपण करीत आहोत नेत्रशुद्धी, मनाची शुद्धी. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल, आळस झटकून टाकणारा. बेंबीच्या देठापासून आपण पहिला ओंकार करणार आहोत आणि यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडा. एक खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या आणि जाणीवपूर्वक उच्च पट्टीतला ओमचा उच्चार. शरीरातल्या प्रत्येक पेशी ग्रंथी जागृत करणारा हा पहिला उच्चार उच्च पट्टीतला. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल, अकार आणि मकार समप्रमाण. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत उच्चार. ओ. तिसरा उच्चार हा अगदी खालच्या स्वरात आपलाच आवाज आपल्याच कानांना ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हा तिसरा उच्चार करणार आहोत. इथे अकाराचं प्रमाण हे 20% असेल आणि मकार हा मोठा लांबवलेला असेल 80%. आणि यासाठी पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत उच्चार. अ. चौथा उच्चार अतिशय महत्वाचा, मानसिक. याला कोणतंही प्रमाण नाहीये. आपल्याला शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा असा हा चौथा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नसेल. यथाशक्ती श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार.
स्वतः स्वतःशी एकरूप होणारा हा मानसिक उच्चार. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे. आणि आता करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदन् चैव. कामदन् चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. करणार आहोत नमन मुद्रा. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र पुढे झुकण्याची ही कृती करणं टाळावं. बाकीच्यांनी जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सावकाश वर न्यायचे. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात सावकाश पुन्हा आपल्या हृदयापाशी येतील. जोडलेल्या हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली अलगदपणे आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्टाईलला देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. सुरू करूया. दोन्ही पाय समोर. विश्रांती. आज कोणी नवीन जॉईन झालं असेल तर कृपया तुमच्या तुम्हाला जर कुठली व्याधी असेल किंवा कुठली गोळी चालू असेल, काही ट्रीटमेंट चालू असेल, तर चॅटबॉक्स मध्ये मला पर्सनल वर टाका. दोन्ही पायांमध्ये अंतर. बैठक स्थितीमध्ये विश्रांत. मान मागे सैल सोडायचे. जाणीव पुन्हा एकदा आपल्या श्वासाची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आज आपला दुसराच दिवस आहे, त्यामुळे आज आपण कुठलाही विषय घेत नाही आहोत. आपण नेक्स्ट सॅटर्डेला विषय घेणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले आहेत. पाठकणा सरळ आहे. हात आपले मागे आहेत. दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये ताण देऊया एकत्रित आणि रिलॅक्स करूया. पायांच्या बोटांमध्ये ताण आणि रिलॅक्स. ताणायची आहेत, रिलॅक्स करायचे. ताणायची आहेत, रिलॅक्स करायचे. आता अंगठा पहिल्यांदा फोल्ड करूया आणि मग त्यावर चार बोट. चवड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड करतोय. ओपन करूया. पुन्हा चार बोट एकत्र फोल्ड करून त्यावर अंगठा. ओपन. अंगठा आणि मग त्यावर चार बोट. अजून दोनदा हीच कृती करूया. जाणीवपूर्वक कृती. जिथे हालचाल होतीये तिथे आपली जाणीव असेल. सावकाश थांबायचंय. अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचूया आणि जमिनीकडे दाबूया. दोन्हीही पावलं एकत्रित कृती. स्वतःकडे खेचायचंय, जमिनीकडे ताणायचे. स्वतःकडे खेचूया. करेक्ट. आणि जमिनीकडे ताणूया. वर आणि खाली. थांबायचंय. पुन्हा पावलं जोडलेली आहेत आणि आता रोटेशन अँकल जॉईंट मधून पाऊल गोलाकार फिरवायचंय. सावकाश पावलं आपली उजवीकडे, मग पुढे, डावीकडे, पाठीमागे. पावलं फिरवताना आपली करंगळी जमिनीला स्पर्श करेल एवढं आपल्याला खाली नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. योग साधना ही प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक केली जाते. अट्टाहासाने फोर्सफुली केलं तर तो व्यायाम होऊन जातो किंवा एक्सरसाइज होऊन जाते. पुन्हा दोन्ही पावलं जोडलेली विरुद्ध बाजूने हीच कृती. डावीकडून उजवीकडे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. पाच वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. आणि आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचंय. उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि डावी टाच, उजव्या पायाची टाच जी आहे ती डाव्या ओटीपोटाजवळ येईल. आपण करतोय हाफ बटरफ्लाय.
आपला उजवा हात गुडघ्यावर असेल, पाठीचा कणा सरळ. आणि आता फक्त आपल्या गुडघे किंवा पायामध्ये हालचाल. आपल्याला उजवा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि स्वतःकडे घ्यायचा आहे. हे करताना पाठ अशी पुढे मागे होते, तर तसं न करता जाणीवपूर्वक तुमच्या पायामध्ये हालचाल होईल. जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या. 1, जमिनीकडे प्रेस करा, हा, आणि स्वतःकडे घ्यायचा आहे. बरोबर. 2, जमिनीकडे प्रेस आणि स्वतःकडे. 3, जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. 4, पुन्हा जमिनीकडे प्रेस करायचं आणि स्वतःकडे घ्यायचं. 5, पुढे आपण करणार आहोत क्रॅडल मुवमेंट. आपण लहान बाळाला हातामध्ये घेतल्यानंतर जसं जोजवतो त्याप्रमाणे आपल्याला ही पुढची कृती. तर थोडासा उजवा पाय वर उचलायचा आहे, डाव्या हाताचा धार उजव्या अँकलच्या खाली द्यायचा आणि उजवा हात आपल्या उजव्या गुडघ्याच्या इथे असेल. बरोबर. आपला पाय जो आहे हा जमिनीला आता समांतर आलेला आहे. आता जास्तीत जास्त आपला हा उजवा पाय डावीकडे आणि उजवीकडे, आपल्या हिप जॉईंट्स मध्ये आपण थोडीशी हालचाल करतोय. डावीकडे उजवीकडे फिरून घ्यायचं. डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. बरोबर. डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. परफेक्ट. सावकाश थांबायचंय. आधी उजवं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि मग उजवा पाय सरळ करा. आता ह्याच कृती आपण डाव्या पायाने करूया. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचंय. सुरुवातीला करतोय हाफ बटरफ्लाय. डावा हात गुडघ्यावर असेल आणि त्या डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या. 1, जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे. 2, जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. 3, जमिनीकडे प्रेस करायचंय, स्वतःकडे घ्यायचंय. 4, आणि पुन्हा जमिनीकडे प्रेस आणि स्वतःकडे घ्यायचं. बरोबर. पाठीची हालचाल न करता कृती करायची. पुढची कृती, सावकाश डावा पाय वर उचलायचंय. उजव्या हाताचा आधार डाव्या अँकल खाली, डावा हात गुडघ्यावर, डावा पाय जमिनीला समांतर असा वर आहे. आणि आता सुरुवात करूया. उजवीकडे जास्तीत जास्त आणि डावीकडे. 1, उजवीकडे डावीकडे. 2, उजवीकडे डावीकडे. 3, उजवीकडे डावीकडे. 4, उजवीकडे डावीकडे. 5, अवकाश थांबायचंय. डावं पाऊल आधी उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि मग सावकाश डावा पाय सरळ करा आणि पुन्हा एकदा विश्रांती. करूया नौकाचालन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत. आणि आता एक हलकसं आपल्याला थोडस मागे व्हायचंय आणि मग पुढे. 1, नौकाचालन. 2, आपल्या हाताच्या मुठी पावलाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करा. 3, अगदी सावकाश. 4, बरोबर. आणि 5, पुन्हा मध्यभागी यायचंय. 5 वेळा झालं की हाताच्या मुठी जमिनीला समांतर असतील आणि आता आपल्याला पुढून मागे जायचंय. 1, 2, तुम्हाला लोअर बॅक मधून जेवढं पुढे जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करा. 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा आणि पुन्हा विश्रांती घ्या. श्वासाची गती हलकीशी वाढल्यासारखी वाटेल. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. साधी मांडी घालायची. दोन्ही हात समोर. आता दोन्ही हात फोल्ड करायचे आणि सरळ करायचे. 1, हात फोल्ड, सरळ. 2, फोल्ड, सरळ. 3, फोल्ड, सरळ. 4, फोल्ड, सरळ. 5, पुन्हा दोन्ही हात फोल्ड करायचे. कोपरा समोरून जॉईन करून घ्यायची आणि करूया शोल्डर रोटेशन. सावकाश हळूहळू हाताची कोपरं वर आणि मागून पुढे. 1, गोलाकार फिरवायचे. 2, सावकाश. 3, 4 आणि 5. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता मागून पुढे जातील. सावकाश हाताची कोपरं मागे येतील आणि मग पुढे. 1,
2 चेहरा शांत. जेव्हा आपण ही मुवमेंट करतो तेव्हा आपल्या पाठीच्या मणक्याला सुद्धा एक हलकासा मसाज होतो. 4 आणि आता लास्ट राऊंड 5. 5 वेळा झाले की थांबा. दोन्ही हात आपले गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या आणि विश्रांती. आपण जे हे आता लुजनिंग एक्सरसाइज करतोय, ह्या तुम्ही जास्त वेळ जर खाली बसता नाही आलो तर तुम्ही चेअरवर बसून सुद्धा करू शकता. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. पुन्हा इथे जाणीव श्वासाची आंतरिक सजगता. करणार आहोत नेक रोटेशन. डोळे अलगद उघडायचे आहेत आणि आता आपली मान सावकाश उजवीकडे घेऊन जायची आहे. उजव्या बाजूने मागची भिंत बघा. मध्यभागी डावीकडे, मध्यभागी पुन्हा एकदा उजवीकडे, मध्यभागी डावीकडे, मध्यभागी उजवीकडे, मध्यभागी डावीकडे, मध्यभागी. पुन्हा मान सरळ असेल. आता हलकीशी मान टिल्ट होईल, एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला. हे करताना खांदे मात्र आपल्याला उचलायचे नाहीयेत. बघा, एकदा फक्त उजव्या बाजूला टिल्ट होईल, हलकासा साइडवर्ड बेंड आणि मग सेंटर, डावीकडे, बरोबर सेंटर. गुडघे सॉरी, आपल्याला खांदे वर उचलायचे नाहीयेत, फक्त मानेमध्ये हालचाल. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. आता मान वर आणि खाली. ज्यांना सर्वाइकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी मान आपण जी अशी पुढे झुकवतो ती कृती करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त मानेमध्ये उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारेच हालचाल करावी. ज्यांना सर्वाइकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी आपली मान सावकाश वर न्यायची आणि मग पुन्हा हनुवटी गळ्याकडे. 1 अगदी सावकाश. पुन्हा मान वर. थोडंसं श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घेत घेत मान वर घ्या आणि श्वास सोडत सोडत सावकाश खाली. पुन्हा एकदा श्वास घेत घेत मान वर आणि श्वास सोडत सोडत खाली. खाली आल्यानंतर तिथे थांबा आणि आता फुल नेक रोटेशन करूया. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. 1 राऊंड कंप्लीट झाला. सेकंड राऊंड. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. आता पुन्हा विरुद्ध बाजूने. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. 2 वेळेला आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मान गोलाकार फिरून घेता. 2-2 वेळा झालं की थांबायचं. मान सरळ करायची आणि डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण ग्रीवा शक्ती म्हणजेच नेक रोटेशन त्याचा मनातल्या मनात मागोवा. आपला थायरॉइड आणि बीपी कंट्रोल राहण्यासाठी हे नेक रोटेशन अतिशय लाभदायक ठरतं. एक एक पाय सरळ करूया. आता आपण शिकणार आहोत वज्रासन. ध्यानात्मक पटीतलं आसन आहे, मेडिटेटिव्ह आसन आहे. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. ज्यांनी आधी कधी योगाभ्यास केला असेल त्यांना वज्रासन हे माहिती असेल, पण आपण विधिवत वज्रासन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघ्याचं ऑपरेशन झालं असेल किंवा पाठकण्याचं दुखणं असेल, लंबर स्पॉन्डिलिसिस कंबरदुखीची जर त्रास असेल तर मात्र वज्रासनामध्ये जास्त वेळ बसणं टाळा, पण प्रयत्न मात्र जरूर करा. एखाद सेकंद म्हणजे ऍटलीस्ट 5 सेकंद तरी बसण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल, त्रास होत असेल तर मात्र हे आसन करणं टाळा. पण वज्रासन हे एकमेव असं आसन आहे की जे आपण जेवणानंतर करतो, ज्याच्याने आपलं अन्नपचन चांगलं होतं. ज्यांना हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे किंवा ऍसिडिटी नॉर्मल ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे वज्रासन अतिशय लाभदायक ठरतं. बरेचसे आजार जे आहेत हे आपल्या पोटापासून सुरू होतात. जर आपलं पचनक्रिया जर आपली चांगली असेल, ती संस्था जर आपली चांगली असेल तर बरेचसे आजार आपल्यापासून लांब राहतात. म्हणून हे वज्रासनाची जी प्रॅक्टिस आहे ही तुमच्या रोजच्या साधनेमध्ये जरूर ठेवा.
त्याच्याने बरेचसे आजार आपल्यापासून लांब राहतात. आपल्या गुडघ्यांचं आरोग्य सुधारतं. व्हेरिकोज वेन किंवा पायाची काही दुखणी असतील तर ती सुद्धा कमी व्हायला मदत होते. पाठकण्याचं आरोग्य सुधारतं आणि मेडिटेटिव्ह आसन आहे त्यामुळे ऑफकोर्स आपल्याला मानसिक शांतता सुद्धा लाभते या आसनामुळे. तर हे कसं करायचं मी दाखवते आधी. तर दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. वज्रासनासाठी आता ज्यांना गुडघेदुखी किंवा अँकल जॉईंट्स म्हणजे आपल्या घोट्याच्या इथे जर काही त्रास होत असेल तर तुम्ही एखादा नॅपकिन जवळपास ठेवू शकता किंवा एखादी उशी जवळपास ठेवा. तर इथे कसं करायचंय बघा. दोन्ही पाय जुळलेले, एकेका पायाने आपण वज्रासन करतो. आधी उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या सीट खाली घ्यायचं. मग डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. दिसताना हे आसन खूप सोपं वाटतं. पण जेव्हा आपण ती खरोखर करायला सुरुवात करतो, प्रोसेस करायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की हा आपल्याला कुठला तरी आपला एखादा भाग थोडासा दुखापत होतीये. तर बघा, समोरून गुडघे जुळलेले आहेत, मांड्या जुळलेल्या आहेत. आता वज्रासनाची स्थिती समोरनं अशी दिसते, मागून बघा कशी दिसते. तर इथे आपल्या सीटचा जो भाग आहे तो बरोबर दोन्हीही टाचांच्या मध्ये आलेला आहे. दोन्हीही पायांचे जे अंगठे आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहेत. शक्यतो माझीच विंडो ओपन ठेवा. जर तुम्ही गॅलरी व्ह्यू ठेवला तर तुम्हाला हे आसन कसं केलंय तितकंसं क्लिअर दिसणार नाही. त्यामुळे शक्यतो माझीच विंडो ओपन ठेवा. बघा सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये आणि आपल्या पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहेत. एकमेकांवर ओव्हरलॅप नाही करायचे तर एकमेकांच्या जवळ ठेवायचे. इथे बघा पाठीचा कणा नैसर्गिक सरळ राहतो. आपल्याला इथे पोक काढून बसण्याची जी सवय आहे ती हळूहळू कमी व्हायला मदत होते कारण की आपला पाठकणा इथे नैसर्गिक सरळ राहतो. तर हे मागून अशा प्रकारे ही वज्रासनाची आदर्श स्थिती आहे. अशा प्रकारे बसण्याचा प्रयत्न करावा. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी काय करायचं किंवा पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी काय करायचं. तर वज्रासनामध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा आपले हात जे आहेत हे नॉर्मली आपल्या गुडघे आणि मांड्या यांच्या मध्ये असतात. जेव्हा आपण आदर्श स्थिती जी आहे ती अशा प्रकारे वज्रासनाची आहे. पण ज्यांना गुडघेदुखी आणि अँकल जॉईंट्स मध्ये त्रास आहे किंवा पाठीची दुखणी आहेत त्यांनी आपले हे जे हात मांड्यांवर आपण ठेवतो ते गुडघ्याच्या जवळ ठेवायचे अशी जमिनीवर. जेणेकरून तुमच्या गुडघ्यांवरती येणारा प्रेशर कमी होतो. परत तुमच्या पाठकड्यावर येणारा प्रेशर कमी होतो आणि अँकल जॉईंट्स वरचा पण प्रेशर कमी होतो. ज्यांना पाठकडा गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारे वज्रासनामध्ये काही सेकंद बसू शकता. इथे पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन होते. ज्यांचं गुडघ्यामध्ये किंवा मांड्यांमध्ये समजा असा गॅप राहतोय तर त्यांनी काय करायचं, एक नॅपकिन घ्यायचं. त्या नॅपकिनची घडी करायची आणि ती आपले गुडघे किंवा मांड्यांच्या मध्ये ठेवायची आणि त्या नॅपकिनच्या घडीवर थोडासा प्रेशर आणण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे ते आपोआप थोडेसे गुडघे आणि मांड्या एकमेकांच्या जवळ येतील. म्हणजे जो येणारा गॅप आहे तो थोडासा भरला जातो जेव्हा आपण हा नॅपकिन ठेवतो मध्ये त्यावेळेस. तसेच ज्यांना अँकल जॉईंट्स मध्ये त्रास होतो म्हणजे आपल्या आपल्या घोट्याचा भाग जो आहे तिथे जर समजा त्रास होतो, तिथे जर तुम्हाला जास्त दुखल्यासारखं वाटत असेल तर एखादी उशी किंवा पुन्हा अशीच नॅपकिनची घडी करायची आणि ती आपल्या अँकल जॉईंटच्या खाली घ्यायची. बघा अशा प्रकारे. म्हणजे इथे येणारा जो प्रेशर आहे तो थोडासा रिलीज होतो. तर अशा प्रकारे तुम्ही या वेगवेगळ्या सपोर्ट घेऊन वज्रासनामध्ये बसू शकता. ठीक आहे. वज्रासन प्रत्येकाला समजलं असेल असं मी गृहीत धरते कारण व्हिडिओ फक्त एकच ऑन आहे. जर काही अडचण असेल, नाही समजलं असेल तर कृपया चॅट बॉक्स मध्ये टाका. मग आपण त्याचं जे काही आहे ते सोल्युशन काढू शकतो. वज्रासन ओके. थँक्यू. वज्रासन सोडताना बघा एक एक पाय आपण सरळ करणार आहोत. दाखवते मी तुम्हाला वज्रासन कसं सोडायचं. एक एक पाय सरळ करायचं. ज्या पद्धतीने आपण वज्रासन घातलंय त्याच पद्धतीने हळूहळू सावकाश एक एक पाय सरळ करायचे. सुरुवातीला थोडंसं कंट्रोल मुवमेंट करायची. जसजशी आपली प्रॅक्टिस वाढेल तस तसं तुम्हाला तुमच्या शरीरावरचा पण कंट्रोल तुम्हाला ठेवता येतो आणि मग
आपण करू शकतो आपल्या पद्धतीने, पण सुरुवातीला करताना मात्र अगदी सावकाश करण्याचा प्रयत्न करा. कुठेही अट्टाहास नसेल, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल, डॉक्टरांनी सांगितलं असेल की खाली बसायचंच नाही, त्यांनी मात्र वज्रासन करणं टाळा. ठीक आहे. तर आता आपण करूया सगळ्यांनी एकत्रित. दोन्ही पाय जुळून ठेवायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. आता एक एक पाय फोल्ड करूया. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली घ्यायचं. मग डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली घ्यायचं. बरोबर, छान. आणि शक्यतो एक महत्वाचं अजून सांगायचं राहिलं ते म्हणजे मॅटवर बसून वज्रासन करा. खाली चटई असेल किंवा चादर जरी असली तरीही तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्या गुडघ्यांचे सॉरी गुडघे आणि पायाची जो आपला नळीचा भाग आहे तिथे तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून शक्यतो मॅटवर बसूनच ही कृती करण्याचा प्रयत्न करा किंवा खाली एखादं जाड काहीतरी घ्या, सतरंजी किंवा त्याची पण डबल घडी असेल त्या स्थितीमध्येच वज्रासन करा. म्हणजे आसन हे खाली जे आपण बैठक घेतो ती फार महत्वाची असते. दोन्ही पाय जुळलेले आहेत, गुडघे मांड्या जुळलेले आहेत. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे. डोळे अलगद मिटून घ्या. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स. आता दोन्हीही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श करायचा आहे. हाताचे तळवे सिलिंगकडे. डोळे अलगद मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी संपूर्ण वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पहा. वज्र म्हणजे हे इंद्राचं आसन, इंद्राचं काय म्हणता येईल त्याला, शस्त्र आहे, जे अतिशय कठीण असतं. तर इथे सुद्धा जेव्हा आपण या स्थितीमध्ये बसतो तर तिथे आपल्या जो मांडीचा किंवा आपल्या जो काफ मसल्स आहेत, पोटरे आहेत, तिथे एक प्रकारचा प्रेशर येतो. त्यामुळे जो रक्ताचा प्रवाह आहे हा आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. उदर श्वसन होतं, काय म्हणता येईल, ब्लड सर्क्युलेशन होतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही जेवणानंतर हे आसन केलं तर तुमचं खाल्लेलं अन्न खूप चांगल्या प्रकारे पचतं. हा याचा थोडासा थेरपीच्या दृष्टीने ह्याचा हा लाभ आहे. डोळे मिटून पुन्हा एकदा जाणीव आपल्या श्वासाची. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसण्याचा अजून प्रयत्न करा. आपण आता बघणार आहोत वज्रासनातून पुढे जाणारी योग मुद्रा. तर ही योग मुद्रा कोणी करू नये ज्यांना पाठकण्याचा त्रास आहे, हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे आणि त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, कुठल्याही प्रकारचा हृदयाचा त्रास असेल, त्यांनी मात्र ही योग मुद्रा करणं टाळायचं आहे. इथे आपला जो ब्लड सर्क्युलेशन आहे किंवा रक्ताचा प्रवाह आहे हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून ज्यांना ह्या सगळ्या व्याधी आहेत त्यांनी मात्र ही करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत तर योग मुद्रेमुळे आपला डायबेटीस जो आहे तो कंट्रोलमध्ये राहतो. रक्ताचा प्रवाह हा आपल्या चेहऱ्याच्या दिशेने होतो, आपल्या ब्रेनच्या दिशेने होतो. त्यामुळे चेहरा तजेलदार दिसायला सुरुवात होते आणि आपल्या मेंदूला खूप चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा पोचला जातो. पाठ करण्याचं सुद्धा आरोग्य सुधारतं कारण की आपण लोअर बॅक मधून पुढे झुकतो. तर हे बघा आधी कशी केली जाते, मग आपण एकत्रित करूया. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसा. ज्यांना जास्त वेळ वज्रासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी मांडी घालून बसलं तरीही चालेल. तर आता इथे आपल्याला डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय. डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची, नजर समोर ठेवायची आणि हाताचं मनगट बघा कुठे ठेवलंय, जिथे आपला पाठकण्याचा जो शेवटचं माकड हाड आहे कमरेच्या इथे, तिथे आपण ही आपली हाताची स्थिती ठेवली आहे. नजर समोर, इथे खांदे थोडेसे मागे खेचून घ्यायचे आणि एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. बघा आधी पोटाचा भाग पुढे येतो, मग आपल्या छातीचा भाग पुढे येतो, त्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीकडे सैल सोडायचं किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. बघा इकडे सीटचा भाग कुठेही उचलला नाहीये. अंतिम स्थितीमध्ये आपले खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडायची. हाताची पकड थोडीशी ढिली करायची. आता इथे पुढे झुकताना समजा तुमचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडंसं अंतर राहत असेल तर मग काय करायचं, हाताची पकड सोडायची, दोन्हीही हातांच्या मुठी वळवायच्या, एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवायची आणि मग त्यावर आपलं कपाळ ठेवायचं आणि पुन्हा अंतिम स्थितीमध्ये इथे खांदे रिलॅक्स सोडायचे.
लक्षात आलंय? आधी पुढे झुकायचं, जर कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहत असेल तर अशा प्रकारे स्थिती घ्यायची. आणि उलट चाल करताना पुन्हा एका हाताचं मनगट म्हणजे डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं. आपले खांदे आणि कोपरं थोडीशी मागे खेचून घ्यायची. बघा इथे रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते, म्हणजे थोडासा प्रवाहामध्ये बदल होतो. त्यामुळे उलट चाल करताना हळूहळू श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं. अशा प्रकारे डोळे मिटून घ्यायचे, हाताची पकड सोडून द्यायची आणि दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे आणि इथे काही क्षण थांबायचं. जो काही बदल होतोय त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, सुरुवात करूया. ज्यांना वज्रासनामध्ये बसणं शक्य नाही त्यांनी साधी मांडी घालून सुद्धा ही कृती करू शकता. साधी बैठक घाला आणि बाकीची कृती सेम करा. सुरुवात करूया. वज्रासनामध्ये आहोतच आणि आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा, नजर समोर ठेवा. खांदे आणि कोपरं हलकीशी मागे खेचून घ्या. नजर समोर असेल, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आधी पोटाचा भाग पुढे येईल, त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग पुढे येईल, मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि आपलं शेवटी कपाळ जमिनीकडे सैल सोडा. जमिनीला टेकवण्याचा, स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. हाताचे खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडा. हाताची पकड ढिली करा. ज्यांना पुढे जास्त झुकणं शक्य नाहीये त्यांनी एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. पोटावरती छान असा प्रेशर येतोय. पाठकणा लोअर बॅक पासून वरपर्यंत ताणला गेलेला आहे. जोड श्वासाची श्वास घेतोय आणि सोडतोय. 2 ते 3 सेकंद थांबल्यानंतर उलट चाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्या त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा आणि हळूहळू सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डोळे मिटून काही क्षण तिथे थांबा. हाताची पकड सोडून द्या. बदललेला संपूर्ण शरीराचा जो भाग आहे किंवा जो काही बदल तुम्हाला जाणवतोय त्याकडे लक्ष. चेहरा शांत, आंतरिक सजगता. एकेका पायाने जे वज्रासन घातलंय ते सोडून द्या आणि विश्रांती घ्या. एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून. थोडस जर पायामध्ये काही जास्त ताण वाटत असेल तर पावलं थोडीशी हलवून घ्या. आणि आता सावकाश स्टँडिंग मध्ये येऊया, दंड स्थितीमध्ये येऊया. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आता ही दंड स्थितीमध्ये विश्रांती कशी आहे बघा. दोन्ही पायांमध्ये अंतर. आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम जे शिकलेलो आहोत तर त्यातलं विश्राम म्हणजे आपली दंड स्थितीमधली विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मान मागे सैल सोडायची. आपण एका स्थितीतून जेव्हा दुसऱ्या स्थितीमध्ये आसन करायला जातो त्यावेळेला ही विश्रांती स्थिती पहिल्यांदा घ्यायची असते आणि मग आसनाकडे वाटचाल करायची. करणार आहोत आपण आता कटिचक्रासन. कटी म्हणजे काय तर कंबर. त्या कमरेला ट्विस्ट. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि आता डावा जो हात आहे तो समोरून उजव्या खांद्यावर ठेवायचा. उजवा हात मागून डाव्या कमरेवर ठेवायचा. उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करायचा. इथे मात्र आपले गुडघे आणि पाय सरळ असतील. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. इथे पूर्णपणे आपल्या कमरेच्या ठिकाणी एक ट्विस्ट येतो, पिळ येतो. आता ही कृती आपण थोडीशी डायनामिक करूया. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. सुरुवात करूया. 1 2 थोडेसे हात स्विंग करा. 3 4 5 6 7 8 9
10 10 वेळा झाले की थांब. थोडस पायामधलं अंतर कमी करा. आपण करणार आहोत नी बेंडिंग. दोन्ही हात समोर ठेवायचे. हाताचे जे तळवे आहेत हे जमिनीला समांतर. पायामधलं अंतर थोडस कमी, अगदी अर्ध्या फुटापेक्षा सुद्धा कमी असेल. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे जमिनीला समांतर. आता हळूहळू आपल्याला गुडघ्यातून बेंड व्हायचे, म्हणजे खाली बसायचंय आणि पुन्हा वर यायचंय. आपल्या पायाचा जो सपोर्ट आहे तो बरोबर ग्राउंडला व्यवस्थित ठेवायचा, म्हणजे दोन्ही पाय व्यवस्थित जमिनीवरती आपण ठेवले. आणि आता गुडघ्यातून आपण बेंड होतोय, खाली बसतोय आणि वर येतोय. खाली वर, खाली वर, खाली वर. आता खाली आल्यानंतर तिथे थांबा, होल्ड करा, थांबा तिथे. आणि आता इथे 5 4 3 2 1. सावकाश वर या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आता आपण केलं नी बेंडिंग आणि आता करूया नी रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवायचे. आणि आता सुरुवात करा. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायला. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 आणि 5. बरोबर. 5 वेळा झालं की मग थांब. आपापल्या क्षमतेने 5 वेळा करा आणि मग थांबा, विश्रांती घ्या. करणार आहोत आपण आता ताडासन. ताडासन हे सुद्धा असं आहे की जे तुम्हाला रोजच करायचंय. आपल्या संपूर्ण शरीराला ब्लड सर्क्युलेशन म्हणजे व्यवस्थित करण्याचं काम जे आहे हे ताडासन करतो. आणि लहान मुलांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा करायला सांगू शकता. उंची वृद्धीसाठी, त्याचबरोबर आपला बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी हे ताडासन अतिशय लाभदायक ठरतं. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या. आपला जर तोल जात असेल तर मात्र किंचितस पावलामध्ये अंतर घ्यायचं. नजर समोर. आता हे बॅलन्सिंग आसन आहे, तर इथे तुम्ही नजर एकतर समोर ठेवू शकता, म्हणजे एखादा बिंदू मनानेच एक समोर काढायचा आणि तिकडे आपली नजर स्थिर करायची. किंवा तुम्ही वरती सिलिंगकडे बघू शकता. ठीक आहे. एकतर समोर बघा किंवा वरती सिलिंगकडे बघा. आता हे करताना आपल्याला मान वर घ्यायची नाहीये, फक्त नजर आपल्याला सिलिंगकडे ठेवायचे, की जेणेकरून तुम्हाला तुमचा बॅलन्स व्यवस्थित सांभाळता यायला पाहिजे म्हणून. तर आज आपण अगदी सोपं करतोय. इथे तुमचा बॅलन्स जाण्याची शक्यता नाहीये. पुढे जसं जसं आपण पुढे जाऊ तस तसं मात्र काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आज आपण अगदी सोपी कृती करतोय. आणि आता हळूहळू हा हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. अगदी सावकाश हात वर घ्या. संपूर्ण वर्टिकली खेच मिळतो आपल्या संपूर्ण शरीराला. आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने घ्या, म्हणजे अजून आपले संपूर्ण बघा पूर्णपणे दोन्हीही बाजूंनी संपूर्ण शरीराला ताण. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. नजर एका बिंदूकडे स्थिर करा किंवा वरती सिलिंग बघा. आणि त्यानंतर आपल्या टाचाच्या या जमिनीपासून वर उचला. संपूर्ण खेच शरीराला उभ्या कक्षेमध्ये जेवढा तुम्हाला ताण देता येईल तेवढा ताण देण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेच स्ट्रेच. छान. सावकाश टाचा खाली. हात तसेच वर ठेवायचे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र अट्टाहास करू नका, प्रयत्न जरूर करा. पुन्हा नजर समोर, हात तसेच वर आहे. तर थोडस श्वासाकडे लक्ष देऊन कृती करूया. आता श्वास घेत टाचा वर उचला आणि श्वास सोडत खाली ठेवा. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली.
श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली। लास्ट राऊंड करूया। श्वास घेत टाचा वर आणि श्वास सोडत खाली। पुन्हा हात तसेच ठेवायचे। थोडीशी हाताला रग लागेल पण असू देत, काही हरकत नाहीये। आता दोन्ही पायांमधलं अंतर वाढ, अगदी 1 ते 1.5 फुटापर्यंत अंतर असेल दोन्ही पायांमध्ये। ठीक आहे। आणि आता सुरुवात करूया तिर्यक ताडासन। एकदा उजव्या बाजूला साइड वर बेंड घ्यायचा आणि मग डाव्या बाजूला, उजवीकडे डावीकडे। हात वरती ताणले आहेतच, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, सेंटर। दोन्ही पाय जोडून घ्या आणि दोन्ही हात सावकाश साईडने खाली घ्या आणि विश्रांती। पुन्हा जाणीव आपल्या श्वासाची। श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया। करणार आहोत आपण आता सुलभ हस्तपादासन। तर इथे ज्यांना मायग्रेन किंवा वर्टिगोचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे। ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी प्रयत्न करावा, अट्टाहास नसेल। सुलभ आहे त्यामुळे करायला हरकत नाहीये, पण अगदीच त्रास होत असेल तर मात्र करताना काळजी घ्या किंवा करणं टाळा। तर हे सुलभ हस्तपादासन जे आहे हे पुन्हा पोटावरती प्रेशर येतो, ज्याला पाठखाण्याची दुखणी आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहेच। त्याचबरोबर आपलं अन्नपचन जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे होतं। पाठकण्याची दुखणी आहे त्यांनी जर आता कंबरदुखीचा त्रास असेल किंवा पाठीचं दुखणं चालू असेल तर मात्र करणं टाळा। तर एक कसं करायचं दाखवते आम्ही। तर इथे दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे। आपला उजवा जो पाय आहे तो आपल्याला 1 फुटापर्यंत पुढे घ्यायचा। उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे घ्यायचा। त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे। बघा मी थोडेसे क्रॉस करून दाखवते तुम्हाला। उजवा पाय 1 फुटापर्यंत पुढे घेतलाय, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे। थोडंसं एक बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं आणि आपले हात जे आहेत हे उजव्या पावलाच्या दिशेने सैल सोडायचे किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा। बघा अशा प्रकारे। आणि मग शेवटी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची, म्हणजे आपोआप आपलं कपाळ जे आहे हे उजव्या गुडघ्याच्या दिशेने येतं। आता इथे खांदे रिलॅक्स ठेवायचे। आपल्या उजव्या पायाचे संपूर्ण हॅमस्ट्रिंग्स मसल्स इथे ताणले जातात, म्हणजे तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप चांगल्या प्रकारे सुधारायला मदत होते। आणि मग उलटसान करताना हळूहळू सावकाश तिथल्या तिथेच वर यायचं। हात वरती न घेता सावकाश तिथल्या तिथेच वर यायचं आणि मग ही स्कृती विरुद्ध बाजूने करायची। ठीक आहे। आता आपण जे करतोय ते सुलभ करतोय, म्हणजे एक एक पाय पुढे घेऊन करतोय। पुढच्या वीक मध्ये आपण दोन्ही पाय जुळवून ही कृती करण्याचा प्रयत्न करूया। तर आता सुरुवात करूया। दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर संपून। आपलं संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे। आता उजवा पाय पुढे घ्या, 1 फुटापर्यंत पुढे येईल उजवा पाय। दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या। एक श्वास भरून घ्या, हलकासा बॅकवर्ड बेंड। श्वास घेत घेत हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत सोडत सावकाश पुढे या। जेवढे तुम्हाला हात पावलाच्या दिशेने सैल सोडता येईल तेवढे सैल सोडण्याचा प्रयत्न करा। ज्यांना शक्य आहे त्यांनी हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल। बरोबर, पाय गुडघ्यातनं सरळ असेल। आणि मग शेवटी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा, म्हणजे आपोआप आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने येत आहे। उजवा खांदा, दोन्हीही खांदे रिलॅक्स ठेवा, डोळे उघडे ठेवा। आणि आता बघा, उजव्या ओटीपोटावरती हलकासा प्रेशर, उजवा पाय पूर्णपणे ताणला गेलाय। आणि हळूहळू उलट चाल करताना श्वास घेत तिथल्या तिथे सरळ, श्वास घेत घेत सरळ आणि उजवा पाय पुन्हा मध्यभागी सेंटर मध्ये येईल। थोडा वेळ विश्रांती। हीच कृती विरुद्ध बाजूने। पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ।
आता आपला डावा पाय जो आहे तो आता 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. हलकासा बॅकवर्ड बेंड. श्वास घेत घेत हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतनं पुढे येऊया. दोन्ही हात आपले डाव्या पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न. आणि मग शेवटी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. म्हणजे आपोआप आपलं कपाळ डाव्या गुडघ्याच्या दिशेने जाईल. खांदे रिलॅक्स ठेवा. डोळे उघडे ठेवा. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. आता डावा पाय हॅमस्ट्रिंग्स मसल त्याचे संपूर्ण ताणले गेले. डाव्या ओटीपोटावर प्रेशर आहे. पाठकणा तिथे ताण आहे. जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. यथाशक्ती थांबल्यानंतर सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. आणि डावा पाय पुन्हा मध्यभागी येईल. विश्राम. आपण जी काही कृती केली त्याचा मनातल्या मनात मागोवा. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करूया बद्ध हस्त. तर बद्ध हस्त मध्ये आता इथे आपण काय केलं, थोडासा फॉरवर्ड बेंड होता बरोबर, आपल्या पोटावरती प्रेशर होता. आता जी आपण पुढची कृती करणार आहोत इथे आपल्या पोटावरती ताण असेल आणि पाठीच्या मणक्यावरती प्रेशर असेल. तर ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी, म्हणजे फक्त मानेची दुखणे आहेत, मानेच्या सांध्यांमध्ये गॅप असेल, त्यांनी मात्र हे बद्ध हस्त करणं टाळा. त्याचबरोबर ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, खांदेदुखीचा त्रास आहे, त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं आहे. तर हे कसं करायचं, सोपं आहे पण तरीही एकदा दाखवते मी. इथे दोन्ही पाय जोडून थोडस दोन्ही पावलांमध्ये किंचितसं अंतर घ्यायचं. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती आपल्या सीट पासून थोडीशी लांब ठेवायची. बघा अशा प्रकारे हाताचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेने आहे. ठीक आहे. सीट पासून आपली हाताची पकड थोडीशी लांब आहे. आता इथे खांदे जे आहेत हे हलकेसे मागे एकमेकांच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपला संपूर्ण जो चेस्ट मसल्स आहे, म्हणजे आपल्या छातीचा जो भाग आहे तिथे ताण येतो. आणि मग हळूहळू सावकाश आपल्याला मागे झुकायचंय. आपले हात जेवढे तुम्हाला जमिनीकडे ताणता येईल तेवढे ताणण्याचा प्रयत्न करायचा. उलट चाल करताना आधी मध्यभागी यायचं. खांदे आधी रिलॅक्स करायचे, म्हणजे हाताची पकड आधी सीटच्या जवळ घ्यायची, खांदे रिलॅक्स करायचे आणि मग हात सोडून द्यायचे. ठीक आहे. सुरुवात करूया आपण. आपण 2 आसनं फॉरवर्ड बेंडची केली, योग मुद्रा आणि आता केलेलं सुलभ हस्तपादासन. म्हणून आपण हा एक बॅकवर्ड बेंडचं एक आसन घेतोय. दोन्ही पाय जुळलेले, थोडंसं अंतर पायामध्ये. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत आणि ते सीट पासून थोडेसे लांब आहे. आता हळूहळू हलकसं कंबरेतनं आपण मागे झुकायला सुरुवात करतोय. आपला चेहरा सिलिंगला समांतर, आणि असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात जमिनीकडे ताणले गेले. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. बरोबर. शिंदे सर बघा, तुमचं काय होतंय, पोट थोडस पुढे येतं. तर पोट आपल्याला असं पुढे नाही घ्यायचंय. बघा, एका रेषेमध्ये उभं राहायचं आणि फक्त हात जमिनीकडे ताणायचे आणि थोडीशी मान मागे घ्यायची. ठीक आहे. अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करा. बघा, व्हिडिओ चालू असल्यास हा एक फायदा होतो की आपल्याला कुठेतरी करेक्शन करता येतं. पण तुम्ही पण व्यवस्थित करा असं मी सांगेन तुम्हाला. हा आता बरोबर होतंय. पोट थोडस आतमध्ये घ्यायचं, पोट नाही पुढे घ्यायचं. फक्त आपल्या पाठकण्याला व्यायाम, प्रेशर आलं पाहिजे. हा बरोबर आहे. ठीक आहे. ठीक आहे. सावकाश सरळ व्हायचं. खांदे आधी रिलॅक्स करा. हाताची पकड सीटच्या जवळ घ्या आणि मग गुंफवलेली हाताची बोटं सोडून द्या आणि विश्राम. रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये घ्या.
आणि दोन्ही पाय सरळ करत विश्रांती. आता आपण खूप सारी एक्सरसाइज केली आहे, त्यामुळे सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. अगदी सावकाश एका कुशीला वळा, पाठीवर पडून विश्रांती. दोन्हीही पायांमध्ये अंतर असेल, टाचा आतमध्ये पायाची बोटं बाहेर, दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. ज्यांना जास्त वेळ पाठीवर पडून झोपणं शक्य नाही, त्यांनी सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसून अशा प्रकारे स्थिती घेऊ शकतात. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. आपण जी आता स्थिती घेतलेली आहे याला शयन स्थितीमधली विश्रांती स्थिती आणि शवासनाची आदर्श स्थिती म्हटलं जातं. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. डोळे मिटलेले आहेतच. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलेलं आहे. शवासनाची आदर्श स्थिती आपण आता धारण केलेली आहे. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिकरं चित्तविश्रान्तिकारकम्. त्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत असं लिहिलेलं आहे की शवासनाची आदर्श स्थिती त्यांनी वर्णन केली आहे. जमिनीवर प्रेतवत उताणी पडून राहणे ही शवासनाची आदर्श स्थिती. आणि दुसऱ्या ओळीमध्ये याचे लाभ आहेत. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन आपण करीत आहोत. शरीरातला प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल करण्याचा प्रयत्न. डोळे मिटून आपली जाणीव आपल्या दोन्हीही पावलांकडे घेऊन जाऊया. मी माझ्या दोन्हीही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग शिथिल करत आहे. माझ्या कमरेचा भाग, माझे हिप जॉईंट्स, माझ्या सीटचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय, तिथे असलेले सांधे, पेशी, स्नायू शिथिल होतात. आपली जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. आपले दोन्ही हात, हातांची 5ही बोट, तळहात, मळहात, मसकट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ शिथिल होत आहे. आपल्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. आपल्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय शिथिल होत आहे. जाणीव आपल्या कंठाच्या इथे, आपल्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, तिथे असलेल्या ग्रंथी शिथिल होत आहेत. आपली हनुवटी, पोट, दात, तोंडाच्या आतली सैल संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. आपले 2 गाल, 2 कान, नाक, नाकाचा शेंडा, दोन्ही नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली गुबुरं, पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे आपण पडून राहिलेलो आहोत.
जाणीव आपल्या श्वासाची. श्वास आपण घेत आहोत, सोडत आहोत. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास भरून घेताना आपण या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपल्यात धरून घेत आहोत. आणि श्वास सोडताना आपल्यातली सगळी नकारात्मकता, आपल्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता आपण बाहेर सोडून देतात. मी माझ्या प्रत्येक श्वासासोबत एनर्जाइज होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषधे विरहित आणि व्याधी विरहित आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला देणार आहे. मनोमन आपले आई वडील, आपले गुरुजन, इष्ट देवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. हळूहळू जाणीव पुन्हा देहाकडे. या आनंददायी स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करायची आहे. आपली मान सावकाश डावीकडे उजवीकडे फिरवून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा खेच संपूर्ण शरीरात. आजच्या दिवसासाठी आपण सज्ज होत आहोत प्रचंड आत्मविश्वासाने. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचंय. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. आणि अगदी सावकाश हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटलेले. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम. ओम पूर्णमद पूर्णमिदम. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेचा पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ धरून आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करतोय. आपला राग द्वेष अहंकार सोडून देतोय. सावकाश श्वास घेत घेत कमरेत नसऱ्या. श्वास सोडत दोन्ही हात खाली घेऊया. हातांच्या गळ्यांचे दर्शन. निर्माण झालेली अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. धन्यवाद.
जर कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकतो. आपण भेटणार आहोत सोमवारी सकाळी 6 वाजता. उद्या आपल्या वर्गाला सुट्टी असते संडेची, आणि सोमवारी आपण भेटणार आहोत. कुणाला काही बोलायचं असेल तर प्लीज हँड राईज करा. अनम्यूट मी केलंय तसं मी सगळ्यांना. हम्म. मॅडम सुरुवातीची प्रार्थना पाठवून द्याल. हो हो, मी पाठवते ग्रुपवरती. ऍक्च्युली आपले ऍडमिशन होत होते ना, म्हणून मग मी काही पाठवलं नव्हतं ग्रुपवरती. आज मी पाठवते सुरुवातीची आणि शेवटची प्रार्थना पाठवते, शांतीपाठ. Yes, धन्यवाद. आमच्या मॅडम सोमवारपासून हा. सोमवारी जॉईन होते. हो, ठीक. चालेल, काही ओके, हरकत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. आणि आपण विषय घेणार आहोत पण पुढच्या सॅटर्डेला घेऊया. आता 2च दिवस झाले होते, मग उगाच ते जास्त बंबार्डिंग होईल, म्हणून मी काय घेतलं नाही. म्हणताय? नेक्स्ट सॅटर्डेला आपण घेऊ. तर धन्यवाद. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. आज शनिवार असल्यामुळे ठीक. थोडंसं 6:30चं घेतलं, कारण की सुट्टी असते बऱ्याच जणांना. आपण आठवडाभर सतत आपली धावपळ सुरू असते, म्हणून मी 6:30 ठेवलं. बघूया, सोमवारी आपण मात्र 6 वाजता भेटणार आहोत. तर हरिओम, शुभ दिवस सगळ्यांना आणि हॅपी वीकेंड. येस, धन्यवाद. मीटिंग एंड करते.